इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं, मार्केट जोरदार कोसळलं, लोकांनी मार्केटमधून पैसा काढून घेतला. बऱ्याच लोकांनी भिवून काढून घेतला, बरेच लोक स्टे इन्व्हेस्टेड राहिले. मित्र, मार्केट त्यांनाच रिटर्न बनवून देते जे स्टे इन्व्हेस्टेड राहतात. पैसे काढून मार्केटच्या वाईट काळात पैसे काढून देणाऱ्यांचं कधीच पैसे मोठ्या प्रमाणात बनत नाहीत. मित्र, तुम्ही पैसे काढून नेताय आणि एफडी मध्ये गुंतवणूक करताय, इन्फ्लेशन प्रत्यक्षात 6-7% वाढते आणि तुम्ही गुंतवणूक करताय 5-6%. किंवा जर सेव्हिंग खात्यात पडत असतील तुमचे पैसे तर ते 3% तुम्हाला व्याज जनरेट करून देत आहेत. अशा केसमध्ये तुम्ही इन्फ्लेशनला सुद्धा बीट करू शकत नाही. तर हे तुमचे पैसे बिनकामाचे कुचकामी ठरणार आहेत. भविष्यात तुम्हाला हीच गोष्ट, आज जसं पेट्रोलचं रेट अचानकपणे डबल झाले, त्या पद्धतीनं जर डबल झाल्या गोष्टी, तर तुम्हाला हे पैशातून, या बँकेतल्या पैशातून ती महागाई बीट करणं अतिशय अवघड जाणार आहे. त्यामुळे एस-आय-पी, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या हायर रिटर्न्स देणाऱ्या आहेत, थोडी रिस्क असतेच, तर ह्या तुम्हाला करणं गरजेचे आहे. त्या करल्याशिवाय पर्याय नाही. महागाईला हरवायचं असेल तुम्हाला, तर यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि महागाईला हरवण्याचं गणित जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर अवधूत एकल वेल्थला फॉलो करायला विसरू नका.